नमस्कार, मी सत्यशील दबडगे आणि मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे सत्यशील ऑफिशियल चॅनल. आणि या चॅनलची आजची ब्रेकिंग न्यूज आहे. मानवत तालुक्यामध्ये तब्बल 7.5 लाख रुपयाचा अवैध गुटखा पोलिसांनी पकडल्याची कारवाई रात्री 2 वाजता या ठिकाणी पोलिसांनी केलेली आहे. आणि या कारवाईमध्ये 5 लाखाचं एक 4-चाकी वाहन या ठिकाणी पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाईमध्ये एकूण 12 लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केलेला आहे. मानवत तालुक्यातील हातरवाडी येथे अवैध गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती आयजी साहेबांच्या विशेष पथकाला मिळाली होती. या विशेष पथकाने रात्री 2 वाजता तालुक्यातील हातरवाडी येथे जाऊन त्या ठिकाणी कारवाई केली असता आणि वाहनाची तपासणी केली असता या वाहनामध्ये तब्बल 7,37,000 रुपयाचा विविध कंपन्याचा गुटखा या ठिकाणी आढळून आलेला आहे. या कारवाई दरम्यान 2 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नारायण घोरपडे यांच्या तक्रारीवरून 2 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एक आरोपी हा हातरवाडी येथील आहे आणि दुसरा आरोपी हा पाथरी येथील आहे. या कारवाईच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील हे करत आहेत. आता गुटख्याची कारवाई जेव्हा झाली तेव्हा अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. ग्रामीण भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असताना, अवैध गुटख्याची विक्री होत असताना याची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाला नव्हती का? या कारवाईमध्ये अन्न व प्रशासन विभाग मूग गिळून का गप्प आहे? ग्रामीण भागामध्ये तरुण पिढी गुटखाकडे वळत असताना, त्यांचे संसार उद्ध्वस्त होत असताना प्रशासन या प्रमुख पुरवठादारावर कारवाई का करत नाही? असे अनेक प्रश्न या कारवाईतून उपस्थित होत आहे. ही राज्यात गुटखा बंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर गुटखा मानवत तालुक्यासारख्या ठिकाणी येत असेल तर जिल्ह्याभरात गुटख्याचं प्रमाण विक्रीचं काय असेल याचा अंदाज या कारवाईवरून दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून, गेल्या अनेक वर्षापासून गुटख्याची अवैध विक्री ही मानवत तालुक्यात होत आहे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचं या पोलीस विशेष पथकाच्या कारवाईवरून आपल्याला दिसून येत आहे. या अवैध गुटखा विक्रीला, तसेच स्मगलिंगला, तसेच तस्करीला या ठिकाणी आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झालेले असे या वरून दिसून येत आहे. माझं प्रशासनाला आव्हान आहे की आपण पुढील काळात सुद्धा या कारवाया अशा सुरू राहाव्यात अशी मागणी पालकातून होताना दिसत आहे. मी सत्यशील दबडगे, सत्यशील ऑफिशियल साठी मानवत.